नगर जिल्ह्यातील तालुका पातळीवरील बहुतेक बसस्थानकांमध्ये सुरक्षेविषयी मोठ्या उपाययोजना करण्याची गरज आहे. शहरातील तारकपूर, माळीवाडा आणि पुणे बसस्थानकात मध्यरात्रीनंतर शुकशुकाट असतो. एसटी महामंडळाचे संबंधित कर्मचारी कार्यालयात असले तर इतर ठिकाणची सुरक्षा मात्र रामभरोसे असते. याबाबत एसटी प्रशासनानं मात्र सुरक्षेबाबत प्रशासन सजग असल्याचं स्पष्ट केलंय. पुणे येथील एसटी बसस्थानकात एका महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे महामंडळाची सर्वच यंत्रणा हललेली दिसत आहे. बसस्थानकामध्ये सुरक्षेबाबत उपाययोजना हव्यात अशी मागणीही प्रवाशातून व्यक्त होऊ लागली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बसस्थानके आहेत. बहुतेक स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा अभाव आहे. रात्री उतरलेल्या प्रवाशांना सुरक्षेची हमी नाही. शहरातील माळीवाडा, तारकपूर आणि पुणे बसस्थानकातून नाशिक, पुणे, संभाजीनगर, बीड या मार्गावरील बस धावतात. पहाटे 1च्या नंतर स्थानकात शुकशुकाट असतो. बसस्थानक परिसरात अनेकदा रात्री युवकांच्या टोळ्यांमध्ये भांडणे झाल्याचं दिसून येतं. अशा परिस्थितीत महिला प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे असल्याचं दिसतंय. रात्री स्थानकांच्या परिसरात अंधार असल्यानं प्रवाशांना भीतीचं वातावरण तयार होतंय. स्थानकात अनेकदा चोऱ्या होतात. आलेल्या प्रवाशांची पर्स चोरण्याचे प्रकार होतात. याबाबत स्थानिक पोलीस चौकीत अनेकदा तक्रारी होतात. त्याची दखल मात्र घेतली जात नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी असतात. लांबून आलेला प्रवासी फक्त तक्रार नोंदवतो, पुन्हा पाठपुरावा करतो. नंतर मात्र ही तक्रार बेदखल होऊन जाते.